नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर रविवारच्या नाश्त्यासाठी हा तुम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकता जो प्रत्येकाला आवडेल, जसे की लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा। चला तर मग तोच नाश्ता काय आहे ते आज आपण बघणार आहोत। तर आज आपण तुम्ही याला बेसनचा चिला म्हणू शकता किंवा बेसन पराठा। खूप छान रेसिपी आहे आणि प्रत्येकाच्या तोंडाला मस्त चव येऊन जाईल। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाउल घेतलेला आहे। तर त्या बाउल मध्ये आपण बेसन पीठ घ्यायचं आहे। ते बेसन पीठ साठी योग्य प्रमाण असं काही नाही, तुमच्या घरात जितकी तुम्हाला क्वांटिटी लागेल तितकी तुम्ही ते बेसन पीठ घेऊ शकता, कमी जास्त होऊ शकतं। त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक कट केलेला एक कांदा, एकदम बारीक कट करा। त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपल्याला एकदम बारीक कट करायचे, टोमॅटो बारीक कट करून टाकायचा। आणि त्यानंतर मी आलं आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर एक मिरची मी याच्यात टाकलेली आहे, हिरवी मिरची। त्यानंतर हळद टाकायची आहे। त्याच्यानंतर धने पावडर टाकायची, जिरा पावडर टाकायची, जर तुम्हाला हवी असल्यास स्किप केली तरी चालेल। त्यानंतर मी जिरं टाकलं याच्यामध्ये, कसुरी मेथी थोडीशी वापरलेली आहे याच्यामध्ये मी। त्यानंतर लाल तिखट वापरताना थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार, कारण आपण याच्यात ऑलरेडी हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व मिश्रण आपण मस्त मिक्स करून घ्यायचं। तर ह्या मिश्रणात जर तुम्हाला लहान मुलांसाठी हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता किंवा त्यानं सुद्धा छान टेस्ट येते, थोडंसं कमी जास्त प्रमाण करा। तर हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यात थोडं थोडं पाणी ऍड करत ह्याचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय हे बॅटर मस्त असं बनवून झालेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण मस्त असं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं एक फक्त 5 मिनिटाकरता। त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवा आणि त्याच्यावरती हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। तर ज्या वेळेला तुम्ही हे मिश्रण पॅनवर टाकणार असाल त्यावेळेला पॅनवरती तेल लावून घ्या, जेणेकरून ते मिश्रण खाली चिकटणार नाही। तर त्यानंतर तुम्हाला हे बॅटर एकदम पातळ हवं आहे किंवा जाड, दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता। जाड जर हवं असेल तर मस्त ते सुद्धा लागतं आणि एकदम जर क्रिस्पी आणि क्रंची हवं असेल तर थोडंसं पातळ करायचं, जेणेकरून मस्त ते क्रंचीपणा त्याला येईल। आणि मग दोन्ही साईडला तेल लावून आपण मस्त हे आपल्याला जसं हवं आहे तसं मस्त भाजून घ्यायचं। त्यानंतर आपण आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मस्त आपले हा बेसन पराठा किंवा बेसनचा चिला म्हणू शकता रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी। हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा, सकाळच्या डब्यासाठी देऊ शकता। हा एकदम हेल्दी नाश्ता आहे। चला तर मग आपले हा बेसनचा पराठा तयार झाला आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। थँक्यू।